नमस्कार मैत्रिणींनो, काल मी माझ्या मुलांशी बोलताना त्यांना सहज विचारलं, चिल्ड्रन्स डे जवळ आला आहे तर तुमच्यासाठी काय बनवू. त्यांनी कुठलाही विचार न करता दोघांनी एका सुरात सांगितलं की केक बनव. अरे बापरे म्हटलं, आता केकची डिमांड आहे तर केकच करावा लागेल. विचारल्या गेलं मुलांना काय करू ते. चला तर मग आज आपण केक बनवूया, पण तो अगदी प्रमाणात केला तर अतिशय सुंदर केक तयार होतो. तर मी आता हा 1 कप मैदा घेतला आहे आणि आता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे. आपल्याला 1.5 कप मैदा लागणार आहे. 1 कप आणि अर्धा कप. आपण कोरडं साहित्य पहिले गाळून घेऊया. केक हा अगदी योग्य प्रमाणात केला तर खूप छान होतो. मैदा गाळून घेतला आहे 1.5 कप. आता आपण त्यात घालूया बेकिंग पावडर 1 टीस्पून घालायची आहे आणि बेकिंग सोडा अर्धा टीस्पून घालायचा आहे. हे पण आपण गाळून घेऊया. मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा आपण गाळून इकडं ठेवला आहे. आता एका कढईत कटोऱ्यामध्ये आपण अर्धा कप दही घेणार आहोत. फ्रेश दही घ्यायचं आहे आणि यात आपण 1 कप पिठी साखर घालणार आहोत आणि याला खूप छान असं मस्त बीट करून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव झालं पाहिजे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. आपला केक खूप छान होणार आहे. साखर आणि दहीच्या मिश्रणात आपण अर्धा कप आपलं रोजच्या जेवणातलं स्वयंपाकातलं तेल वापरणार आहोत. मस्त मिक्स करून घ्यायचं. 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचा येतच. हे पण छान एकजीव करून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. तर यात आपल्याला आपण गाळून ठेवलेले कोरडे पदार्थ घालायचे आहे. हे आता आपल्याला मस्त छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण बरंच घट्ट आहे. आता यात आपण याला थोडं सैल करण्यासाठी दुधाचा वापर करूया. 1 कप दूध घेतलं आहे. थोडं थोडं टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं. अजून लागेल. पूर्ण 1 कप दूध लागणार आहे. याला पूर्ण दूध टाकून दिलं आहे. छान मस्त बीट करून झालं आहे. या पद्धतीने आपण करू शकतो. बरोबर 1 कप दुधात एकदम छान हे तयार झालं आहे. आता आपण याला टीनमध्ये टाकण्यासाठी टीन तयार करूया. केक करायची इच्छा होते पण बऱ्याच गोष्टी नसतात त्यामुळे होत नाही. बटर पेपर नसतो बऱ्याच वेळा घरात नेहमी, तर आपण असे ह्या पद्धतीने करू शकतो. भांड्याला तेल लावून घ्यायचं चौफेर. तर मैदा टाकायचा आणि या पद्धतीने पूर्ण भांड्याला मैदा लागेल करून घ्यायचं. एक चमचा मैदा बरोबर पूर्ण भांड्याला कव्हर करून घेतो.
तुम्ही पाहू शकता आपलं भांडं रेडी झालं आहे. यात आपण आता हे मिश्रण टाकून देऊया. आणि हे भांडं 2 वेळा टॅप करून घ्यायचं, 2-3 वेळा, म्हणजे पूर्ण बॅटर छान सेट होऊन जातं. आज आपण कुकरमध्ये केक करूया. हा कुकर आहे, त्यात एक ताटली ठेवली आहे. याला एक 5 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे. कुकर 5 मिनटं गरम झाला आहे. त्यात आपण आता हे केकचं भांडं ठेवून देऊया आणि कुकरची रिंग काढून घ्यायची आणि शिट्टी काढून घ्यायची आणि कुकर लावून द्यायचा आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. आता आपण याला 35 मिनिटांनी एकदा चेक करूयात. केक ठेवून झाल्यावर 35 मिनिटांनी मी चेक केला. केक आपला झालेला नव्हता. पुन्हा 15 मिनटं ठेवला. तर आता आपला केक छान झालेला दिसतो आहे. वा, मस्त फुलून आला आहे. आपण चाकूच्या सहाय्याने बघूयात. वा, आरामात चाकू अतिशय सफाईदार बाहेर आला आहे. केक आतूनही पूर्ण शिजलेला आहे. आता आपण हे केकचं भांडं कुकरच्या बाहेर काढून घेऊया आणि याला आपल्याला गार करत ठेवायचं आहे. केक आता पूर्णपणे गार झाला आहे. आता आपण त्याला काढून घेणार आहोत. सर्वात पहिले त्याला आपण कॉर्नरने असं साईडने चाकूच्या सहाय्याने करून घेऊयात. गरम गरम काढला तर तो चिटकून जातो, अजिबात निघत नाही. पूर्ण गार होऊ द्यायचा, मगच काढायचा. टॅप टॅप करून. वा, मस्त. पहा, अजिबात जास्त चिपकला नाही आहे. खूप छान झालेला आहे. सुरेख, हलका फुलका, अतिशय सुंदर स्पॉन्जी केक तयार झाला आहे आपला. मस्तच. आता तुम्हाला वाटत असेल केक झाला, पण नाही, केक पूर्ण झालेला नाही आहे. मुलांनी आज क्रीम केकची डिमांड केली आहे, त्यामुळे आपल्याला आता या केकला आयसिंग करायचं आहे. त्या पहिले आपल्याला याचे लेअर कट करून घ्यायचे आहेत. त्या आपण आता करून घेऊया. या पद्धतीने आपण त्याचे 3 कट करून घेऊया. वाह, खूप सुंदर. आपले 3 लेअर कट करून झाले आहे. आता आपण क्रीम तयार करून घेऊया. हे व्हिपिंग क्रीम मी आणलं आहे. त्याला 1 कप आपण क्रीम घेऊया. एक कप क्रीम घेतला आहे. या बीटरच्या साहाय्याने मी आता त्याला बीट करून घेणार आहे. बीटरच्या साहाय्याने आपण असं बीट करून घ्यायचं आहे. आपण त्याला असं चाळून पाहायचं. क्रीम झालेलं वाटतंय. हे भांडं असं उलटं केल्यावर ते पडत नसेल तर समजून घ्यायचं आपलं क्रीम छान बीट झालं आहे. हे पहा, उलटं भांडं केलं तरी क्रीम पडत नाही आहे, म्हणजे आपलं क्रीम झालेलं आहे. आपण केकच्या लेअर कापल्या होत्या, त्या बऱ्याच जाड होत्या, त्यामुळे मी अजून 1 लेअर कापून घेणार आहे, म्हणजे आपल्याकडे 4 तयार होतील. ओके, आपण 4 लेअरचा केक करूयात. सॉरी, लेअरचा नाही, 4 वेळा आपण याच्यावर आता क्रीम लावणार आहोत. क्रीम तयार झाला आहे.
पण आता कुठल्या फ्लेवरचा, तर मुलांनी कुल्फी फालुदा फ्लेवरचा केक सांगितला आहे, तर मी कुल्फी फालुदाचं हे सिरप आणलं आहे. तर आपण आता आधी पहिले केकला थोडंसं पाणी लावून घेऊया. तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही यावर साखरेचं पण पाणी टाकू शकतात, तर मी प्लेनच पाणी अगदी थोडं लावायचं आहे. आणि एका बाउलमध्ये थोडं क्रीम घेऊन आता आपण हे कुल्फी फालुदा सिरप त्यात थोडं टाकूया. अगदी 1 चमचा इतकं. आणि हे एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. यावर आपण आता दुसरी लेयर टाकूयात. यावर पण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपली फक्त एकच लेयर ठेवायची राहिली आहे. आपण क्रश मिक्स केलेलं क्रीम पूर्णपणे याला लावून द्यायचं आहे, आजूबाजूने पण. या पद्धतीने आता आपण लास्ट लेयर पण ठेवून देऊया. सर्वात शेवटचा भाग होता तो आपण वरती घेतला आहे, म्हणजे केक पूर्ण सपाट आणि छान गोल दिसतो. आता आपल्याला यावर फ्लेवरचं क्रश वगैरे नाही घालायचं आहे, पूर्ण व्हाईट क्रीम टाकणार आहोत आपण आता यावर. त्या पहिले थोडं पाणी घालूया, अगदी थोडंसं. तर पूर्ण फ्रेश पूर्ण व्हाईट क्रीमने आपण याला छान सजवून घेऊया. केकची साईडची फिनिशिंग करताना आपण पत्त्यांचा कार्ड असतो तो वापरू शकतो, जुने ATM कार्ड पण वापरू शकतो. या पद्धतीने छान फिनिशिंग करून घ्यायची आहे. हे पहा किती सुंदर दिसतोय केक, अप्रतिम. आणि खूप छान झाला आहे, स्पॉंजही खूप छान झाला आहे. तर केक तर आपला झाला आहे, पण त्याला थोडंसं डेकोरेशन करायचं आहे, म्हणून मी एका बाउलमध्ये थोडं क्रीम घेतलं आहे आणि अगदी 2 थेंब फूड कलर घालणार आहे. तो कलर एका पायपिंग बॅगमध्ये भरून त्यात छान छोटी छोटी फुलं करून घेऊया.
केक आपला छान झाला आहे. त्याला थोडेसे गोल्डन स्प्रिंकल टाकून मी अजून डेकोरेटिव्ह करते. साईडने पण थोडे स्प्रिंकल टाकते. मुलं पाहूनही खुश होतील, खाऊन तर खुश होणारच आहेत. किती सुंदर दिसतोय केक. क्रीम केक आपला पूर्णपणे तयार झालेला आहे. कुल्फी फालुदा फ्लेवर आपण दिला आहे केकला. आता याला आपण एक अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया आणि मग मी तुम्हाला हा केक कापून पण दाखवते कसा झाला आहे ते. आणि मग मुलांकडून आपण हा कापून घेऊया. केक पूर्णपणे तयार झाला आहे. मस्त गार पण झाला आहे भरपूर. चिल्ड्रन्स डे स्पेशल आज केक बनवला आहे. कुल्फी फालुदा फ्लेवर आयसिंग केक. चला तर आपण आता हा कापून घेऊया. वाव, यम्मी. वाव, केक खूप छान झाला आहे. तुम्ही पाहू शकता सॉफ्ट पूर्ण लेअरवर केक आहे. कुल्फी फालुदा केकची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.